कोल्हापुरात शिरोळ तालुक्यातल्या कनवाडमध्ये 11 एकर जमीन वाहून गेलेली आहे। बॅरेजचं बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे ही जमीनच वाहून गेल्याचा आरोप करण्यात येतोय। कनवाड म्हैसाळ दरम्यान कृष्णा नदीवर बॅरेज बांधण्याचं काम सुरू आहे। ठेकेदाराच्या चुकीमुळे ही जमीन वाहून गेल्याचा आरोप करण्यात आलाय। तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना मागणी केलेली आहे। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील कनवाड या गावामध्ये मी सध्या उभा आहे आणि या गावामधल्या नदीकाठची तब्बल 11 एकर जमीन जी आहे ती याच नदीच्या पाण्यामुळे वाहून गेलेली आहे। मी सध्या त्याच नदीच्या पात्राच्या बाजूला उभा आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत या गावचे काही शेतकरी आहेत। खरं तर काय नेमकं या ठिकाणी झालेलं आहे, कारण आपण पाहतोय नदीचं पात्र जे आहे ते आता वाढलेलं आहे। 11 एकर जमीन देखील आता तुमची गेली आहे। या ठिकाणी टावर म्हणून आहे, आमच्या शेतातच आहे, ते सुद्धा पडलं। त्यानंतर 2-3 दिवसांनी कोणी सुद्धा आलं नाही। काल एक अंकुशचे आमचे दीपक पाटीलने भेट देऊन प्रशासनाला सगळ्यांनी बोलवून घेऊन सांगितलं की बाबा असं झालंय, असं झालंय। मग ते त्यांनी बी आलेत, पंचनामा करतो म्हटल्यात, पण आता काय होतंय ते पुढे बघू। झाले म्हणजे काय, जे बांध जे होतं ते घातलेलं धरणाच्या मध्ये जे बांध घातलेला होता ना, त्या बांधामुळे पाण्याचा प्रवाह टोटली नदीपात्रात न जाता आमच्या शेताकडे वळा। त्या शेताकडे वळ्यामुळे आमच्या जमिनी टोटली असं पाण्यानं सगळं कातरत प्रत्येकाची नाही म्हटलं तर जेवढी शेतकरी आहेत प्रत्येकाची अर्धा एकर पाऊण एकर एकेकाचा 7-12 कोरा झाला। एवढी रान गेला इथं, एका 7-12 राहिला नाही। आज एवढी जमिनी खाली प्रत्येकाच्या गेलेल्या अर्धा एकर पाऊण एकर एकेकाच्या एक एकरचा 7-12 तो देखील गेलेला आहे। आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठी या ठिकाणी नुकसान झालेली आहे आणि सर्वप्रथम तुम्ही याची दक्षता घेतला, पुढारीचे या ठिकाणी सक्षम तुम्ही आलात। मी सर्वप्रथम तुमचं या शेतकऱ्यांच्या वतीनं स्वागत बी करतो आणि धन्यवाद मी म्हणतो। आणि तुम्ही जे विचारला की प्रशासनाला याची प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे। काल आम्हाला तलाठी साहेबांना आश्वासन दिलेत की आता या ठिकाणी येऊन पंचनामा करतो आणि त्याची पूर्तता शासनापर्यंत कळवतो असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेत। ज्या ठेकेदाराच्यामुळे हे सगळं झालंय असं या सगळ्यांचा आरोप आहे, त्या ठेकेदारावरती देखील कारवाई काय होणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, शिरोळ, कोल्हापूर।